कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि इतर राज्यातल्या सगळ्याच बँकांच्या निवडणुका या एकाच वेळेला होऊ घातलेल्या होत्या, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं 4 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका पुढे गेल्या। त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक होती। आजपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी प्राध्यापक संजय मंडलिक आणि भैया माने यांनी आम्ही तिघंही कागल तालुक्यातले असल्यामुळे तिघांनी आज उमेदवारी अर्ज आमचा दाखल केलेला आहे। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गेल्या काही दिवसापासून जे प्रयत्न सुरू आहेत, काय नेमकी स्थिती आहे? नाही, मी परवाही आपल्याला सांगितलं होतं की जास्तीत जास्त जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची मला वाटते फार मोठी आर्थिक वाहिनी आहे आणि या बँकेमध्ये राजकारण आणू नये आणि जास्तीत जास्त जागा या जर बिनविरोध झाल्या तर चांगलं होईल या पद्धतीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु एक तालुक्यामध्ये राजकारण अनेक दिवसाचं असल्यामुळं एखाद्या वेळेस त्या निवडणुका बिनविरोध होऊ शकणार नाहीत, म्हणून आमचा प्रयत्न राहील की कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेले 6-6.5 वर्ष कुठलाही पक्ष विरहित आपण इथं काम केलेलं आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यामध्ये किंवा देशामध्ये सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही केलेला आहे। जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा राजकीय इतिहास पाहता त्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत, यावेळीची निवडणूक कितपत संघर्ष राहील? नाही, संघर्ष किती राहील हा भाग वेगळा आहे। आम्ही सगळ्याच घटकाशी बोलतो आहे आणि जास्तीत जास्त यामध्ये एकोपा कसा होईल आणि जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा जे आपलं गतवैभव होतं ते कसं प्राप्त केलं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। आपल्याला माहिती असेल की ज्यावेळा आमची सत्तेवर आलो त्यावेळा संचित तोटा होता आणि आज गेल्या 2 वर्षामध्ये 150 कोटीपेक्षा जास्त नफा आपण मिळण्यामध्ये यशस्वी झालो। 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज शेतकऱ्यांना बिनव्याजी देण्याचा आपण प्रयत्न केला। कामगाराच्या हिताचे अनेक निर्णय आपण घेतले आणि ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्व क्षेत्रामध्ये आपण नाविन्यपूर्ण आणि राज्यामध्ये देशामध्ये 1 नंबर नेण्याचा प्रयत्न केला आणि इन्कम टॅक्स भरणारी सगळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँक ही 1 नंबरची ठरली। आता नवीन घोषणा केली, 500 कोटीचं कर्ज दिलेलं आहे, 1.25 लाख रुपयाची मर्यादा आपण परवा केलेली आहे, 1.5 लाख लिटर दूध वाढलं। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्जाची योजना काढल्यानंतर जर आपलं 14 लाख लिटरचं दूध 16 लाख लिटरवर गेलं संकलन। साहेब, आता प्रतिपादन असं केलं की कागलचे 3 प्रमुख नेते एकत्र असल्यामुळे 90-95% मते आमच्याकडे, असा दावा गोकुळच्या वेळी केला होता, पण गोकुळला एक आपल्या तालुक्यातला उमेदवार पराभूत झाला, तर यावेळी मग आपण काय सावधान करायला? नाही, आम्ही गोकुळमध्ये तसा काय दावा केला नव्हता, कारण गोकुळमध्ये आमची सत्ता नव्हती, भरपाई करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अनेक वर्षे आमच्या हातात सत्ता असल्यामुळं मताची भरभक्कम बेरीज आमच्याकडे आहे।